आलिया भट यावर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण करणार आहे. तिने स्वतः या बातमीला दुजोरा दिलाय. आलिया आणि रणबीर कपूर यांनी मुंबईत भेट अँड ग्रीट सत्राचं आयोजन केलं होतं. त्यावेळी आलियाने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण करणार असल्याचं जाहीर केलं. अमिताभ बच्चन मे मध्ये कल्की 2 ची शूटिंग सुरू करणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण 15 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. मार्चच्या अखेरीस ते अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी तयारी सुरू करणार असल्याची माहिती आहे. तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी कल्की 2 च्या सिक्वेलवर काम सुरू केलं. टॉलिवूड सुपरस्टार पवन कल्याण लवकरच हरिहरा वीरा मल्लू या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट आता 28 मार्च ऐवजी 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा मुघल काळाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. बॉलिवूडमधील गायक मिका सिंगने एका मुलाखतीत अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याबद्दल एक किस्सा सांगितलाय. मी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि गुरदास मान यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची अंगठी भेट दिली. मला फक्त या 3 लोकांसाठी काहीतरी करायचं होतं असं मिका म्हणाला. बिग बॉससाठी मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण आता लवकरच सिनेमात दिसणार आहे. झापूक झुपूक असं सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं. नुकतीच झापूक झुपूकची झलक सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर आता क्रिकेटनंतर चित्रपट सृष्टीत दिसणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटात काम करण्यास खूप उत्सुक असल्याचं म्हटलंय. डेव्हिड वॉर्नर ॲक्शन ड्रामा रॉबिन हुडमध्ये पदार्पण करणार आहे. द डिप्लोमॅट चित्रपटाने पहिल्याच दिवशी 4 कोटी रुपयांची कमाई केली. होळी सणानिमित्त जॉन अब्राहिमच्या द डिप्लोमॅट सिनेमाचे 14 मार्च रोजी प्रदर्शन झाले. होळीचा सण आणि रमजान महिना असूनही चित्रपटाने चांगली कमाई केली. अभिनेता ऋतिक रोशन याने पत्नी सुझानचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. घटस्फोटानंतरही ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान चांगले मित्र झाले. दोघांचे एकमेकांशी एक खास नाते आहे आणि ते वेळोवेळी हे सिद्ध करतात. अलीकडे सुझान खानने हैदराबादमध्ये तिचा नवीन प्रोजेक्ट लॉन्च केला. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने नुकतेच नादानिया या चित्रपटातून डेब्यू केले. मात्र त्याच्या नाकावरून पाकिस्तानी समीक्षक तैमूर इक्बाल यांनी टीका केली. त्यावर भेटला तर चेहरा बिघडवून टाकेन असा सज्जड दम इब्राहिम अली खानने दिला. डिनो मोरियाने अलीकडेच एका मुलाखतीत राज चित्रपटाची तुलना शाहरुख खानच्या देवदास चित्रपटाशी केली. या मुलाखतीत डिनो मोरिया म्हणाला, शाहरुखचा चित्रपट कमाईत मागे राहिला. राजने देवदासपेक्षा जास्त कमाई केली तरीही आम्हाला पुरस्कार मिळाला नाही.